सर आत येऊ का? तू काय करतेस इथे? तुमच्यासाठी डबा घेऊन आले होते. काय गरज होती त्याची? मी सांगितलं होतं मला टिफिन हवाय. पोटाला भूक तर लागतेच ना, आणि भूक लागल्यावर काम तरी व्यवस्थित कसं होईल बरं? आता ते सगळं काम बाजूला ठेवा आणि जेवण घ्यावायचं. ही टिफिन ठेवायची जागा दिसते तुला? काढ तो टिफिन साईडला. ती काय म्हटलं? टिफिन साईडला कर. माझ्यासाठी टिफिन आणायचा अधिकार दिला कोणी तुला? हे बघे, माझ्या समोर जास्त ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नकोस. मी इथे काहीतरी कामात बिझी आहे आणि तू सरळ टिफिन घेऊन आलीस केबिन मध्ये. अक्कल आहे तुला काही? मी तुला एकदा माझ्या आयुष्यात तुझी जागा काय आहे ते सांगितलंय, तरी पुन्हा पुन्हा माझ्या मनात जागा बनवायचा प्रयत्न का करतेस तू? हे बघ, वेळीच हे सगळं थांबव, नाहीतर तुला वेगळ्या शब्दात सांगेन. कळलं? अगं बोल ना काहीतरी. तुला मी काहीतरी बोलतोय. एवढंच सगळं मी तुला बोललो, तुला काही वाटत नाही का त्याचं? सर मला काही वाटलं तरी तुम्हाला त्याचा काय फरक पडणार आहे? हा ना, आता तुम्ही चिडलेले आहात म्हणून मी काही बोललं तरी आपल्यात वादच होणार आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला पण मनस्ताप होईल आणि मला पण. त्यामुळं एका माणसानं शांत राहिलेलं बरं नाही का? आणि तसं पण आमचे बुवा सांगतात, जर माणूस रागात असेल ना तर त्याला त्याचा राग मोकळा करू द्या, म्हणजे तो शांत होतो. आता तुम्ही पण जर शांत झाला असाल आणि मला बोलून तुमचं मन भरलं असेल तर जरा पोट पण भरून घ्यावायचं. हां, खाऊन घ्या. अच्छा, म्हणजे ही नवीन ट्रिक यूज करायचं ठरवलंय का आता? शांत राहून माझा राग एन्जॉय करायचा, हो ना? बोल ना, काय झालं? बोल ना. म्हणजे माझी एवढी काळजी का करतेस? काय एवढा त्रास सहन करतेस तू? असं काही ठरवलंयस का की आता आपलं लग्न झालंय म्हणजे मला काही त्रास होऊच द्यायचा नाही, असं काही आहे का तुझ्या मनात? अगर राणी, ड्रायव्हरकडे पाठवलं असतं टिफिन तर चाललं असतं. राणी, डबा घेऊन आलीस तू इंदिरा सरांसाठी? हो ना. कुठून आणलास तू? कुठून आणला म्हणजे काय? नाही सर, तुम्हाला माहीत नाही ना, राणीच्या आईवडिलांनी केटरिंगचा बिझनेस सुरू केला आहे. फॅक्टरीतल्या कामगारांना डबे पुरवतात. मी जस्ट चेक करत होतो की राणीने गडबडीत चुकून तो डबा तर नाही आणला. सर मी काय म्हणतो, काहीतरी ऑर्डर करतो तुमच्यासाठी. आपल्यात आणि त्यांच्या खाण्यामध्ये फरक आहे ना, आणि तुम्हालाही त्यांच्यातलं खाणं आवडणार नाही, राईट? का नाही आवडणार? अरे न आवडायला काय झालं? जेवण जेवण असतं. बरं, घरी पण तर आपण माझ्या बायकोच्या हातचं जेवण खातोच ना. हेही जेवण तूच बनवलं असेल ना राणी? नाही, राणी छानच जेवण बनवते सर. मी खाल्लंय ना तिच्या हातचं. आय मीन राणी मॅडमच्या हातचं. सर तुम्ही टेस्ट करा ना. आणि तसा आत्ताही लंच ब्रेकच सुरू आहे. हो, मग आता लगेच सुरुवात करतो. सर एकटेच जेवण? राणीला विचारा, तिलाही भूक लागली असेल, हो ना? नाही नाही, मी घरी जाऊन जेव. कमॉन, आता तुम्ही परक्यात का एकमेकांना? लग्न झालंय तुमचं, दोघांनी रोज एकत्र असंच जेवायचं. नाही नको, मी जेवल की नंतर. आता बरोबर सत्य समोर येईल. हा
हा इंद्रा एकाच डब्यात जेवणार नाही आणि राणीवर चिडून मनातलं सगळं ओकेल. हो राणी, बस तू पण जेवून घे. त्याचा हट्टच आहे तर आपण करूया त्याचा हट्ट करू. ये. नाही सर, मी घरी जाऊन जेवते. बसा हो मॅडम, प्लीज बसा. बस 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 राणी, हो. घे ना प्लीज. अहो सर, नको खरंच, मी ना नंतर खाते. मॅडम असं काय करताय? खा प्लीज खा. सर नाही तर तुम्हीच बरव ना तिला. तुम्हा दोघांचं आता लग्न झालंय, ही मुमेंट तुम्ही दोघांनी एन्जॉय करायला हवी. हो, पण असं सगळ्यांसमोर भरवायला चांगलं नाही वाटत ना. त्यात एवढं काय आहे? आम्ही पण परके होत का तुमच्यासाठी? का तुम्हा दोघांमध्ये काही बिनसलंय? काय नाही, काही बिनसलेलं नाही आहे आमचं. मग एवढे आडेवेडे का घेताय? बरोबर पटकन. अहो नको, खरंच सर, मी ना नंतर जेवेल, तुम्ही जेवा. ठीक आहे राणी, तो हट्ट करतोय तर करूया आपण त्याचा हट्ट पूर्ण. वाह राणी, हे जगातलं बेस्ट जेवण आहे. आय जस्ट लव्ह इट. विक्रांत, मित्र म्हणून तू पण ट्राय करून बघ. नाही नाही, यू गाइस कॅरी ऑन. इंद्रा, तू इतका चांगला वागूच शकत नाहीस. नक्कीच काहीतरी कारण आहे. हा, आता तू हे चांगलं वागण्याचं नाटक आणखी किती वेळ आणि किती दिवस करतोयस तेच मला बघायचंय. तू राणीशी इतका गोड का वागतोयस हे स्वतःच्या तोंडून सांगत नाहीस ना, तोवर मी आता शांत बसणार नाही. इंद्रा, आता बघ मी काय करतो ते. ओ बुवा, एवढ्या गायनं कुठं चालली तुमची स्वारी? ओ बुवा, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती बरं का आम्हाला. काय झालं? काय झालं? डब्यात जो भात गेला होता ना, तो शिळा होता. याच्या अगोदर पण 2-4 वेळा तसंच झालंय, पण म्हणलं जाऊन दे, चुकून झालं असेल. पण अलीकडे तुम्ही रोजच द्यायला लागलाय. अहो असं काय म्हणताय? भात ताजाच होता. अहो माझी सुरकी रोज ताजं बनवती जेवण. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय वे? नसल जमत तर नका देऊ डबा. बुवा, तुम्ही ना आमच्या जीवाची खेळताय. फुकटचं पैसे उकळताय आमचं. तुम्ही जी डाळ देताय का नाही, या डाळीत डाळच नसती, नुसतंच पाणी. अहो असं काय म्हणताय दादा? अहो जेवण नीट शिजल ह्याची काळजी घेतो आम्ही. अहो लय मनापासून बनवती माझी बायको. ए बुवा, खाली काय झालंय? सर मी आलेच. हा, ऑन बंद कर तुझा, नाही तर हिथंच रक्त खसलं बाप.
अरे तुझ्या जेवणामुळं 2 दिवस मी घरी होतो, हातरुणावर पडून होतो, कामावर यायला जमलं नाही मला. माझी बी तीच गत आहे. यो बुवा आपल्याला यमाकडे पाठवलं असं वाटतंय मला. हो, असा काय पण खोटा आरोप काय करताय माझ्यावर? अहो बाकी सगळ्यांना चांगलं दिलं आणि तुम्हालाच वाईट मिळालं वय. म्हणजे तू आम्हाला जा विचारणार का? या बुवाला आता सोडायचं नाही बरं का. हा बुवा रोज आपल्याला शिळ अन्न खायला घालतो या जाय का? मारायला. सोडा त्यांना. मूर्खात का तुम्ही? कोणाची कॉलर धरली कळते का तुम्हाला? जायकर, काय चाललंय हे? सोडा माझ्या बुवांना. साहेब, हा बुवा आम्हाला मारा टापलाय. जेवणाच्या नावाने शिळ अन्न खायला घालतोय आम्हाला. जायकर, तोंडाला येईल ते बोलू नका. आपल्या इंदिरा सरांचे सासरे ते. हिंमत कशी काय झाली तुमची त्यांची कॉलर पकडायची? हा, दिवस भरलेच वाटते तुमचे. सोडा. तुम्हाला सांगितलं नाही का? सोडा त्यांना. तुम्ही काय आज ओळखता का त्यांना? हो, एवढे वर्ष कधी खोटेपणाने वागला नाही हा माणूस आणि त्याच्याबद्दल एवढं खोटं बोलताय तुम्ही? माझे बुवा काही चुकीचं करणार नाही. मग आता काय चाललंय? इथं एवढी अंग मेहनत करतोय आम्ही, अंगाला लागल असं जेवण नकोय. अरे हिला कुठं पटणार आहे? ही बापाचीच बाजू घेणार ना. एवढं बोलताय? काय झालं होतं जेवणाला? काय झालं होतं? सगळं शिळं होतं. भात शिळा, पाण्यासारखी डाळ. काय होतं त्याच्यात? कसं खाणार कशी माणसं? अहो, तुम्ही जे जेवण खाल्लत ना तेच जेवण इंद्रजित सरांनी पण खाल्लं. मग त्यांना जर काय त्रास झाला नाही तर तुम्हाला कसं काय झालं? आणि जर जेवणात असं काही असतं ना तर इंद्रजित सरांनी नक्की सांगितलं असतं. अरे वा, इंद्रा आता पुरता अडकला. लाडक्या बायकोनेच अडकवला. बघू सासऱ्याच्या आणि राणीच्या विरोधात जातोय का. इंद्रजित सर, तुम्ही तुमच्या तोंडानं सांगा, जेवण शिळं होतं का? अहो जावई बापू, आता तुम्हीच सांगा. तुम्ही जर म्हणला जेवण खराब होतं तर मी चूक मान्य करेन. सर, वाट बघतायत सगळे तुमच्या उत्तराची. नाही, सांगा ना तुम्ही, जेवण शिळ होतं की नाही ते. अजिबात नाही. मी स्वतः ते जेवण जेवलंय. ते जेवण चवीला चांगलं होतं आणि ताजंही होतं. मला ना एक गोष्ट कळाली आहे. तुमच्याकडे काही मुद्दे नसले की असा कुठलाही मुद्दा काढायचा आणि भांडत बसायचं, म्हणजे जेणेकरून वेळ पास होतो ना. बोर्डे, मला हे असं सगळं पुन्हा दिसता कामा नाही. नाहीतर उद्यापासून तुम्ही इथे दिसणार नाही, समजलं? नाही नाही साहेब, असं काही करू नका. म्हणजे मी काही जेवलो नाही, पण कामगारांसाठी महत्वाचा प्रश्न होता ना, म्हणून मी त्यांच्या बाजूने बोललो, इतकंच. बाकी काही नाही. कामगारांसाठी उभं राहताना समोर कोण आहे याचंही भान ठेवा. समोरच्याच्या वयाचं भान ठेवा. आणि बुवा असं काही करणार नाही ते आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. चला, तुमचा टाइमपास करून झाला असेल तर सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. आणि हो, बुवांच्या जेवणाचा एवढा प्रॉब्लेम असेल ना तर स्वतःचं टिफिन घेऊन येत जा घरून. नाही साहेब, नको. तसं चांगलं असतं जेवण त्यांचं, पण आज जरा वेगळंच लागलं. आमचंच काहीतरी चुकलं असेल साहेब. बस, मला आता काही चर्चा नको या विषयावर. मला इथे सगळे आता आपापलं काम करताना दिसले पाहिजेत. या राणीसोबत राहून एखादी सिच्युएशन हँडल करायचं म्हणजे हेडेकच आहे. कधी कधी वाटतं लोकांना सांगून टाकावं, मी त्याशी लग्न का केलंय.
पण इतक्या तेही नाही करू शकत. मला असं वाटलं होतं हिच्याशी लग्न करून फक्त घरी नाटक करावं लागेल, हिच्याशी चांगलं वागायचं. पण ही आली टिफिन घेऊन. कधी येते ही मालती? एकदा आली की राणी इंद्रासाठी डबा घेऊन गेली होती ते सांगते. अशी चिडेल ना, तोंड बघण्यासारखं होईल त्या म्हातारीच. अश्विनी ताई, तुम्हाला एक सांगायचं. उठा उठा. अहो पण काय झालं? उठा तर सांगते काय झालं ते. हो अश्विनी ताई, तुमचे दादू हा छुपे रुस्तम निघाले बरं का. राणीला डबा घेऊन पाठवलं होतं की नाही तुमच्या दादूसाठी, तर तुमच्या दादूने एकट्याने डबा संपवला नाही बरं का, जोडीने डब्बा संपवलाय. हो काय सांगताय म्हणजे तुम्ही? हे बघा, हे बघा. ओ माय गॉड, म्हणजे मी इमॅजिन केलेलं त्यापेक्षा पण सॉलिड घडलंय. म्हणजे हे दोघं त्यांचा आनंद एका डब्यात जेवण करून छान सेलिब्रेट करतील असं वाटलंच नव्हतं मला. काय कसला आनंद? कोण काय सेलिब्रेट करते? मम्मा तू आलीस? अगं आबा कुठे आहेत? काय खाणं खुणा चालल्यात? उर्मिला, काय झालंय? अगं मम्मा काही नाही. तू काय आल्याला चौकशी करतेस? जा ना फ्रेश हो. हां हां. उर्मिला, काय झालंय? सॉरी अश्विनी ताई, मी सून आहे ना या घरची, मला लपवून कसे चालेल, प्लीज. आणि सॉरी, दाखवा ना फोटो आईंना. दाखवाय तर लागतील ना अश्विनी ताई. सॉरी आई. सर तुम्ही आता जे काय केलं त्यासाठी तुमची मी लई आभारी. थँक्यू सर. तुम्ही माझ्या बुवांची मान झुकू दिली नाहीत, त्यांची बाजू घेतलीत, त्यांच्या वयाचा मान ठेवला पाहिजे तर असं म्हणालात. बरं वाटलं सर. प्रत्येक मुलीला असंच वाटतं की तिच्या नवऱ्याने तिच्या आईवडिलांच्या पाठीमागं उभं राहावं, आणि तुम्ही आज तेच केलं. शट अप. उगाच काहीही स्वप्न रंगवू नकोस. मी तुझा नवरा. आर यू आउट ऑफ युअर माइंड? विसरलीस का मी तुला बेडरूम मध्ये काय सांगितलं होतं ते? एका साईनसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. स्वतःला जरी हुकुमाची राणी समजत असलीस ना, तरी इथून पुढे फक्त माझा हुकूम ऐकावा लागणार आहे तुला. सर तुम्ही मला बायको म्हणून जसं वागवायचं तसं वागवा, पण तुम्ही माझ्या बुवांच्या बाबतीत चांगलं बोलता हे खूप आहे माझ्यासाठी. मूर्ख आहेस का तू? माझ्या वागण्याने लगेच हरवून जाणार आहेस का? तुझ्या बुवांसाठी मी जे काही बोललो खाली ते तो वाद मिटवण्यासाठी बोललो होतो. मला हवं होतं की माझ्या कामगारांनी तो वाद मिटवून लगेच कामाला लागावं म्हणून बोललो होतो. तर तुमची एवढी लायकी नाहीये की इंद्रजित महाडिकने तुमची बाजू घ्यावी. सर तुम्ही नेहमी लायकी का काढता? कारण तुला तुझी लायकी करणं खूप गरजेचं आहे. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? माझ्यासाठी इथे टिफिन घेऊन यायची काय गरज होती? विक्रांत आणि केटी समोर दाखवत होतीस की तुला माझी किती काळजी आहे. तुझ्या इथे टिफिन घेऊन येण्यामुळे मला खूप मनस्ताप झालाय. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू घेणार आहेस? सर मी डब्बा आणल्यावरती तुम्हाला मनस्ताप होईल असा विचार पण माझ्या मनात आला नव्हता, पण लई मोठी चूक झाली माझी. आणि मी एकटी नाही ना तुमची काळजी करणारी. अश्विनी आणि रत्ना काकी म्हटल्या म्हणून मी हिम्मत केली डब्बा आणायची. नाहीतर तुमच्या नजरेत माझी काय किंमत आहे ना हे पूजेच्या दिवशीच कळालं होतं मला. हो ना? काय किंमत आहे तुझी हे तुला कळालंय ना? मग आता जेवढी किंमत आहे तेवढंच वागायचं. हे बघे,
हे असलं काही करून मला इम्प्रेस करायची काही गरज नाहीये. तुझ्यामुळे आज मला ते खावं लागलंय जे माझे कामगार खातात. शिवाय त्यांच्यासमोर ते मान्य पण करावं लागलंय मला. आणि काय तुझे वडील मला खाली काय म्हणाले? जावाई बापू. त्यांना सांगून ठेवायचं मला इंद्रजित साहेब म्हणायचं, इंद्रजित साहेब. आणि मी इथे उपाशी मेलो ना तरी चालेल, पण तू माझ्यासाठी टिफिन घेऊन यायचा नाहीस. मला तू नको आहेस इथे. माझ्यामुळे आज त्यांचा मान राखला गेला, पण त्यांच्यामुळे माझी इज्जत गेली त्याचं काय? हो सर, काय केलं मी? मी तुमच्या चांगल्याचा विचार केला हे चुकलं का माझं? का तुमच्या भुकेचा विचार केला मी हे चुकलं? का तुमच्याशी लग्न झालं हे चुकलं? आणि जर लग्न झालं ही चूक असेल ना, तर ही चूक माझी नाही आहे सर, ही तुमची चूक आहे. आणि तुमच्या चुकीचं खापर तुम्ही माझ्यावर का फोडताय? हो, तुम्ही आजवर किती काय काय बोललात मला, किती वाईट वागलात सर तुम्ही माझ्याशी, पण तरीही मी शांत राहील. पण आता असंही होतंय सर. तुम्हाला मी नको आहे ना? ठीक आहे, मी जाते निघून. निघून गेली? एक मिनिट. ते म्हणाले की माझं वागणं आता सहन करणार नाही. तिने जर माझं सगळं घरी सांगितलं तर माझं काही खरं नाही. नाही 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 इंद्रा, तिला काहीही करून थांबावं लागेल.